नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. म्हणून थोडासा पहिला भाग जो आहे थोडासा तो असं परिवर्तनीय झाला. तुम्हाला आता इथून पुढचे 2 दिवस त्रास होणार नाही. स्ट्रक्चर कसं आहे, बांधकाम कसं आहे हे एकदा लक्षात आलं ना, कुठं कॉलम कुठं काय, मग जरा बरं पडतं. तसं मानवी जीवनाचे हे जे 4 भाग जे आज तुम्हाला मी सांगितले, शरीर, मन, बुद्धी आणि हृदय, हे आज थोडे समजायला जरी तुम्हाला जड गेले तरी मुख्य जीवन आहे. ते विकृतीचे मुख्य ठिकाणं आहेत आणि दुरुस्तीचे ठिकाणं आहेत. आता शरीर औषधाने जसं दुरुस्त होतं इथपर्यंतच आपलं ज्ञान सीमित आहे. पण मानसिक रुग्णता निर्माण झाली, कशा रीतीने दुरुस्त होईल? जे मन दिसत नाही त्या मनाला औषध देता येत नाही आणि मग समजून सांगितलं जातं. आता समजून मनोरुग्ण आहे त्याला काय समजून सांगणार आहे? मेंटल हॉस्पिटलमध्ये गेलेल्या माणसाकडे जर बघितलं ना, तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही नेहमी पाहण्याकरता गेलो होतो. मानसिक रुग्णता म्हणजे काय काय असतं नेमकं? थोड्याफार प्रमाणामध्ये सगळ्याकडेच असते. काय असते मानसिक रुग्णता? नीट समजून घ्या बरं का. एका व्यक्तीबरोबर माणूस बोलत असतो आणि जो मानसिक रुग्ण आहे किंवा ज्याचं मन कमकुवत आहे त्याला तिकडून प्रत्युत्तर येतं. त्याचं नाव आहे वेडा. मानसिक रुग्ण. रस्त्याने चालता चालता काही माणसं बघा असं बोलत जातात आणि तिकडून उत्तर येतं त्याला, ते तुम्हाला ऐकायला येत नाही आणि ते लगेच इकडून तो शिव्या देतो त्याला. ती व्यक्ती दिसत नाही आहे ती, पण न दिसणाऱ्या व्यक्तीला शिव्या देतोय एवढंच तुम्हाला दिसतं. याच्यातून तुमचा अंदाज आहे वेडा आहे. कुणी नसताना बोलतो. त्याचं मन त्या व्यक्तीला तयार करतं. जे काम क्रोध दबलेले आहेत ते असं उफाळून येतात आणि त्या व्यक्तीबरोबर तो संवाद करत असतो. बसते ना डोक्यामध्ये मानसिक रुग्णता. कुणी अपमान केला, मनातल्या मनातच त्याला 2 चापटीत ठेवून देतात. बाहेर शांत उभा आहे, लोकांना वाटतं किती चांगल्या पद्धतीने ऐकून घेतो. मन नाही ऐकून घेत. मन आतून लगेच प्रतिक्रिया उमटून टाकतं. पण ते मनातल्या मनात प्रक्रिया आहेत, मानसिक तृप्त. आणि जर ती मानसिकता प्रगट नाही झाली, दबली ना, ती रोगामध्ये प्रादुर्भाव होतो तिचा. ही मानसिकता झाली. वैचारिक म्हणजे काय? जी विचारशक्ती आहे, योग्य संस्कार, योग्य विचार जर त्या बुद्धीमध्ये रुजवले गेले नाहीत, दुरुस्तीचा मार्गच नाही कोणता महाराज. अमेरिकेतल्या लोकांना चांगलं वागावं म्हणजे काय वागावं? मागच्या आठवड्यात गेल्यानंतर मला 2-3 लोकांनी प्रश्न विचारले तिथे, महाराज चांगलं वागायचं म्हणजे नेमकं काय? खायचं नाही का? दारू प्यायची नाही का? मी म्हटलं नाही प्यायची. मग बनवली कशा करता? म्हटलं तुमच्यासारख्या पागल लोकांनी बनवली. प्रश्न संस्कार ज्याला आहेत ना त्याला करू नका सांगायची गरज नाही आहे. मग सात्विक माणूस कसा? माणूस आला की पाया पडतो, आदर देतो, सांगायची गरज नाही. उघरट माणसं असतात, येतानाच असे येतात मारक्या बैलाप्रमाणे. कोण आहे हा? याला संस्कार म्हणतात. याला म्हणतात विचारशक्तीची कमतरता. आणि फटका बसतो ह्या लोकांना आणि मग जागेवर येतात. आणि प्रेमाची कमतरता म्हणजे हृदय. हे टप्पे बसले ना डोक्यामध्ये. शरीर, मन, बुद्धी आणि हृदय. आता विकृती कशी निर्माण होते? माणूस घाबरतो कुठं?
जेवढी माणसं माझ्या समोर असतील किंवा जेवढी माणसं विश्वात असतील ना, त्या सगळ्यांना एक इच्छा आहे, खरं प्रेम मिळालं पाहिजे. लक्षात येते ना? काहीही जीवनामध्ये सुख येऊ, दुःख येऊ, परिवर्तन हो, पण खरं प्रेम मिळालं पाहिजे. तिला म्हणतात तहान खऱ्या प्रेमाची, ती हृदयामध्ये असते. म्हणून काय होतं माहिती आहे का, ते संक्रमण बुद्धीमध्ये येतं. प्रेम पाहिजे. विचार म्हणतात पैसे असल्यावर प्रेम मिळतात, मन कामाला लागतं आणि शरीर धंद्यावर बसतं. करोडो रुपये कमवले जातात, चमचागिरी मिळते पण प्रेम नाही मिळत. उदास होतो माणूस, शारीरिक औदासीन्य येतं, मानसिक औदासीन्य येतं, विचार करू वाटत नाही. आणि वयोवृद्ध माणसाला कुठेतरी ही जाणीव होते आपलं कोणी नाही आहे. त्यावेळेस तो हृदयाच्या स्तरावर जगत असतो. निवृत्त झालेली माणसं, एकांतात असलेली माणसं कुणी कशालाच बोलवत नाहीत महाराज. आणि नातेवाईकांनी बोलवलं तर कृत्रिमता असते बोलण्यामध्ये. मुलगासुद्धा एक दिवशी असा म्हटला, वडिलाला काही चालता येत नाही आहे, पण आता कसं आहे, त्यांच्या नातवाचं लग्न आहे म्हणून बोलवणं गरजेचं आहे. लोकांनी असं म्हणू नये बाप कुठे म्हणून बोलवतो. किती असं उतावीळ जग आहे, याचा थोडा अभ्यास करा. आणि ती तहान त्या हृदयाला लागलेली असते. साधू जो आहे ना, साधूला तरुणपणात हे कळालेलं असतं. इतकं खोलवर कोणी प्रेम करत नाही, इतक्या हृदयाची त्या जाणीवा नसतात, म्हणून देवाला शोधायचं असतं. साधूला प्रेमाची तहान नसते असं नाही. साधू इतकं तर प्रेम कोणीच करत नाही जगात. घर दार सगळ्याची राख रांगोळी करून परमार्थात साधू येतो, म्हणजे काय प्रेम न करण्याकरता येतो का? ज्ञानोबांची प्रेमातले शब्द पहा ना, जो जे वांछील, किती ही प्रेमातले शब्द आहेत. काय अर्थ आहेत त्या अर्थाकडे पाहू नका, काय भावना आहेत ज्ञानोबांच्या. जो जे वांछील, आणि शब्दातला असा मधुरता आहे, गोडवा आहे. किंबहुना सर्व सुखी. मला दुःख मिळालं म्हणून जगाने दुःख भोगलं पाहिजेत, ही प्रेमाची व्याख्याच नाही. याचं नाव आहे म्हणून साधू सुखी असतो, साधू दुखी याच्याकडे. कारण की देवावर प्रेम केलेलं, देव धोका देतच नाही. प्रेम परिवर्तन होण्याचा प्रश्नच नाही आहेत, आपल्या संकल्पना आहेत त्या. जगद्गुरु तुकोबारांचं जीवन चरित्र आहे. भागवत आपण अनेक वेळा आपण ऐकलं असेल. प्रेमाची व्याख्या आहे, एकांतामध्ये भगवान श्रीकृष्ण रडतात. पुरुषाचं सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे, रडू येतं पण लोकांसमोर रडायचं नाही. रडू येत नाही असं नाही, वाईट वाटत, मन म्हटल्यानंतर वाईट वाटणारच. कुठेतरी पुरुषत्वाला बाधा येते म्हणून आवरावं लागतं. असं स्त्रिया मनाच्या थोड्याशा हलक्या असतात, रडून ओरडून मोकळं होतं, पुन्हा टेन्शन नाही. का एकदा डोळे पुसले ना, दुःख गेलं त्यांचं, डोळ्यातून वाहून गेलं. आतून असं दाबून धरावं लागतं. आणि तो प्रकार उद्धवाने पाहिल्याबरोबर भगवंताला सांगितलं, देवा काय नाही, काय नाही म्हणे, ज्या गवळणींनी माझ्यावर प्रेम केलं त्या दुखी असतील म्हणून मी दुखी होतो. मी आहे ना, मी सांगतो. जगद्गुरु तुकोबारांचं प्रकरण आहे बरं काय, गवळणी प्रकरण म्हणून. मी सांगतो, काही चिंता करू नका. आणि उद्धव वृंदावनामध्ये येतो, सगळ्या गवळणी अशा समोर बसलेल्या असतात. कशा करता माहिती का, आमच्याविषयी कृष्णाने विचारलं का नाही. ज्ञानामध्ये आणि प्रेमामधला फरक हा सगळ्यात मोठा आहे. याला काहीतरी सांगायचं आहे म्हणून आलेला आहेत. आणि गवळणी ज्या जमलेल्या आहेत, ऐकायसाठी जमलेल्या नाहीत. कृष्णाने आमची चौकशी केली का नाही, माझी आठवण कृष्णाला आहे का नाही, आम्ही कोणीतरी आहोत वृंदावनामध्ये
याची जाणीव कृष्णाला आहे का नाही हे ऐकायला आलं. आणि ती जी बसलेली राधा होती, तिच्या लक्षात आलं की ज्ञानी मनुष्य आलाय, प्रेमळ मनुष्य आलेला नाही, म्हणून उद्धवाकडे दुर्लक्ष होतं. आणि एक भुंगा राधेच्या पायाजवळ येतो, काळा आहे भुंगा, आणि राधेच्या पायाजवळ येतो. याला म्हणतात प्रेम. तन्मय झालेली राधा आहे. भुंग्याला सुद्धा भगवंताचा दूत समजते, त्याचं नाव आहे प्रेम. सगळ्या सृष्टीतल्या वस्तू ह्या भगवंताच्याच आहेत, भगवंताच्या अतिरिक्त काहीही नाही, याचं नाव आहे प्रेम. शब्द कसे उमटतात हा महत्त्वाचा भाग नाही, पण तो जो भुंगा आलेला आहे भागवतामध्ये त्याला भ्रमर गीत म्हणतात. तो जो भुंगा आलेला आहे त्याला उद्देशून बोलतात. बोलणं जर ऐकलं तर असं वाटेल हे काही शोभण्यासारखं आहे काय, राधिका चांगलं बोलत नाही आहेत. राधा म्हणते अरे तू कृष्णाचा दूत आहेस, वरून काळा आहे, तसं कृष्ण आतून काळा आहे. हे काही पद्धत झाली बोलायची. भ्रमर गीतातले अर्थ आहेत बरं काय. आणि हे काळ्या म्हणजे त्या भुंग्याला म्हणते तुझा जो मालक आहे तो फार चांगला नाही आहे. चर्चा कोणाची आहे? कृष्णाची. वाईट आहे का चांगली आहेत हा विद्वानाचा विषय आहे, पण कृष्णाच्या अतिरिक्त बोलायचं नाही हा प्रेमाचा विषय आहे. आई आणि मुलगा हेच नातं आहेत. चिडते आई, ओरडते, पण बोलते मुलाविषयीच. प्रसन्न झाली तरी मुलाविषयी बोलते, रागवली तरी मुलाविषयी बोलते. याचंच नाव प्रेम आहे. आणि इतका जगात कोणी बाजू घेणार नाहीत अशी बाजू राधेने घेतली बरं का. त्या भुंग्याला सांगते अरे तुझा जो मालक आहे ना तो प्रेमाच्या लायकीचा नाही आहे. आम्ही भोळ्या गवळणी सरळ अंतकरणाच्या, आम्हाला त्या कृष्णाचं कपट कळालेलं नाही. राधा म्हणते कृष्णाचं कपट कळालेलं नाही. आम्ही भाळलो त्याच्या रूपावर, त्याच्या बोलण्यावर, त्याच्या हसण्यावर, जवळ गेलो, समर्पित केलं आम्ही स्वतःला, पण इतका चांगला नाही आहे कृष्ण. त्या भुंग्याला बोलते आणि शेजारी उद्धव ऐकतोय. उद्धव ऐकतोय आणि शिव्या दिल्या जातात. आणि बोलत असताना शेजारी भुंगा आहे. आणि अशी बाजू घेतली तुम्ही कधी कल्पना करू शकत नाहीत. बोलता बोलता राधा म्हणते अरे मागच्या अवतारामध्ये, कृष्णाच्या मागच्या अवतारामध्ये, राम अवतारामध्ये अशीच एक प्रेम करणारी स्त्री शूर्पणखा भगवंतावर भाळल्यामुळे भगवंताकडे गेली, पण तुमचा तो मालक इतका काळा आहे, प्रेम करणाऱ्या स्त्रीचा अपमान केला आणि नाकाने कापून टाकले. कोणी कल्पना करू शकेल? कधी आतापर्यंत ऐकले का तुम्ही की शूर्पणखाची बाजू कोणी घेतली म्हणून? उठेल तो माणूस त्या शूर्पणखेला त्रास देतो. पण राधा सांगते काय त्या शूर्पणखेची चूक आहे का भगवंतावर प्रेम करू नये? भगवंतावर प्रेम करण्याचा अधिकार नाही? दंडकारण्यामध्ये जात असताना एक प्रसंग आहे असा, जसं नाही का धुळे भागामध्ये आदिवासी लोक आहेत, नर्मदा तीरावर आदिवासी लोक आहेत, अजूनही धनुष्यबाण वगैरे वापरतात. रामाच्या काळात 10,000 वर्षापूर्वीचा कसा प्रसंग असेल. अगस्त्य ऋषीच्या आश्रमात, अगस्त्य ऋषी म्हणजे अजूनही आदिवासी भाग आहेत, संगमनेर परिसर, तो अगस्ती परिसर मानला जातो. अगस्तीचं स्थान आहे त्या ठिकाणी, आश्रमच आहे अगस्तीचा. तिथे जात असताना पुढे रामचंद्र प्रभू, मध्ये सीता आणि पाठीमागे लक्ष्मण. तहान लागलेली, भूक लागलेली. आदिवासी लोक येतात, पाहतात आणि निघून जातात. राम राम नाही, बसा नाही, काहीच नाही. दिवस निघून गेला पायी चालण्यामध्ये. आणि अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये संध्याकाळच्या वेळेस रामचंद्र प्रभू पोहोचतायत.
ऋषींचं दर्शन घेतलं. ऋषींना प्रश्न विचारला, अहो तुमच्यासारखे संत ज्या परिसरामध्ये आहेत तिथल्या माणसांना तुम्ही अजून माणुसकी शिकवलेली नाही. तक्रार कोणाची आहे? रामचंद्र प्रभूची. तिथल्या माणसांना तुम्ही अजून माणुसकी शिकवलेली नाही. अगस्ती म्हणले, काय झालं? नाही म्हणजे सकाळपासून आम्ही येतोय, माणसं आम्हाला भेटतात, कोणी बसा म्हणत नाही, कोणी पाण्यासाठी नाही, कोणी फलाहारासाठी नाही, तशीच निघून आलो आम्ही. अगस्ती म्हणले, रामा जे माणसं भेटत होते ना तुम्हाला ते नरभक्षी होते, माणसाला मारून खाणारे होते. अगस्ती ऋषी सांगतात. आणि देवा जेव्हा तुला हे पाहायला आले, पाहिल्यानंतर माघारी जात होते, त्यांचे उपकार आहेत. तुम्ही पाण्याची अपेक्षा करताय त्यांच्याकडून, फराळाची अपेक्षा करतायत. अरे देवा तुझं स्वरूपच इतकं चांगलं आहे, तुला मारू नये असं त्यांना वाटायचं, ते निघून जायचे. त्यांचे उपकार समज तुम्ही इथपर्यंत आलात. हे प्रेम आहे त्या आदिवासी लोकांचं. नसेल त्यांनी तुम्हाला पाणी विचारलं, नसेल बसायला दिलं, पण इतके सुंदर व्यक्ती चाललेले आहेत, यांना बाणाने मारू नये असं प्रेम त्या आदिवासी लोकात निर्माण झालं. आणि तुमच्याबरोबर तक्रार नाही तर ते नरभक्षी आहेत, माणूस आला की ते कापून खातात. आणि माणसं मारणाऱ्या लोकांच्या क्षेत्रातून तुम्ही आलात काही न करता, हे तुमचं भाग्य आहे, तुमचं दिसणं आहे. अशा प्रभू रामचंद्रावर शूर्पणखा भाळते आणि राधा सांगते, देवा तू काही फार चांगला आहेस, प्रेम करण्यास योग्य आहेत असं नाही. काय त्या शूर्पणखेची चूक आहे? तुझ्यावर प्रेम करू नये तिनं? ईश्वरावर प्रेम करायचं नाही तर कोणावर प्रेम करायचं? सद्गुणी, सद्वर्तनी, सुस्वरूप असे तुम्ही आहात. आणि त्या बिचारीने भाळून प्रेम केलं शूर्पणखेनं, नाकही कापून टाकलं तिचं आणि कानही कापून टाकलं. काय तुझ्या मालकावर प्रेम करावं? जाऊन सांग. राधिका सांगते त्या मालकाला, आता तुमची गरज राहिलेली नाही. मथुरेमध्ये चांगल्या चांगल्या नागरिक सौंदर्यवान स्त्रिया असतील. राधेचं बोलणं आहे बरं. आम्ही गावातल्या स्त्रिया आहोत, ग्रामीण आहोत, आम्हाला सभ्यता माहिती नाहीत, आम्हाला बोलणं माहिती नाहीत, आमच्या भाषेमध्ये प्रभुत्व नाही आहेत. परंतु स्त्रिया ज्या आहेत राजधानीतल्या त्यांना सगळ्या प्रकारच्या माहिती आहेत. कपडे चांगले आहेत, बोलणं चांगलं आहे, त्यांचा स्वयंपाक चांगला आहे. ते खाऊन कृष्ण बदलला. प्रेम करणारा असता वृंदावन आणि मथुरा याचं काही विशेष अंतर नाही आहे. पण त्या स्त्रियांनी भुरळ पाडली आणि कृष्णा आम्हाला विसरला असतो. उद्धव शेजारी बसलेला होता. त्यांनी विचार केला, भोंग्याबरोबर बोलताय, भलेही शिव्या देऊन बोलत असेल पण कृष्णाबद्दल बोललं जातं. जेवढ्या स्त्रिया जमा झालेल्या आहेत त्या श्रीकृष्णाबद्दल औत्सुक्याने आलेल्या आहेत. आपण काय ज्ञान सांगावं यांना? नखशिखांत शरीर, मन, बुद्धी आणि हृदय हे प्रेमाने ओथंबलेलं आहे. ज्ञानाला जायला जागा नाही आतमध्ये. अर्थ कळतो ना? विचारांनी प्रवेश करावा, कल्पनेनं प्रवेश करावा मनात, नाही जागा. आपण ज्ञान घेऊन आलोत पण घेणारी लोक नाहीत. आता एक करता येईल, आपलं ज्ञान इथेच सोडून हे जी ओथंबलेली आहेत यांचं ज्ञान घ्यायला पाहिजे. माझा अर्थ फार वेगळा आहे बरं का. ज्ञान संपन्न उद्धव स्त्रीला गुरु मानतो. ही भक्तिशास्त्रातली क्रांती आहे. पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये प्रवचन करण्याचा अधिकार, कीर्तन करण्याचा अधिकार, किंबहुना पुरुषच गुरु होऊ शकतो, ही जी संकल्पना आहे फार पूर्वी उद्धवाने हे कृतीमध्ये दाखवलेत. राधिकेला साष्टांग दंडवत घातलेला आहे.
माझं चुकलं, कुठेतरी विचारामध्ये मी गुरफटलेलो होतो. विचारात म्हणजे बुद्धीमध्ये बरं का, कुठेतरी मनामध्ये गुरफटलेलो होतो. हे मानवी मूल्य आहेत बरं का, मी जे बोलतोय तुम्हाला. मन असेल, बुद्धी असेल, शरीर असेल, ही जीवन जगण्यातली मूल्य आहेत, ही जोपासली गेली पाहिजेत. हे मूल्य मागे पुढे करता येत नाही कधी जीवनामध्ये. पण श्रेष्ठ मूल्य कोणतं आहेत याची जाणीव निर्माण झाली पाहिजे. जगद्गुरु तुकोबर आहेत त्या जाणीवेवर आहेत, त्या प्रेमावर आहेत. सोडून दिलं ज्ञान आणि एक स्त्री आहे का कोण आहेत, सगळ्या समोर उद्धवाने लोटांगण घातलं. उपदेश हाच की भगवंताच्या अतिरिक्त बोलायचं नाही. आणि भगवान श्रीकृष्णाचं भजन करत करत निघाले महाराज. यादवांना शाप मिळाला होता, कुल ध्वस्त होईल. भगवान श्रीकृष्णाने आपली ताकद वापरली. शाप यादव कुळाला जरी असेल तर सगळं यादव कुळ शाप भोगेल, पण माझा उद्धव भोगणार नाही. अर्थ कळाला का तुम्हाला? भगवंतानी शाप भोगला, भगवंतानी स्वतःला बाण मारून घेतला भगवान श्रीकृष्णाने, पण उद्धवाच्या अंगाला धक्का लागून दिला नाही. शाप आहे, सृष्टीतला नियम आहे, पाळला गेला पाहिजेत. भगवंत म्हणतात मी पाळेल, माझ्या भक्तासाठी नियम नाहीत. याचं नाव आहे प्रेम. जगद्गुरु तुकोबर आहे या अवस्थेवर आरूढ आहेत, ज्या अवस्थेवर प्रेम आहे. इथे जगद्गुरु तुकोबरला ज्ञान आहे का नाही, उलट जगद्गुरु तुकोबर आहे सांगतात देवा मला ज्ञान नको, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. आणि भक्ती प्रेम सुख नेनवे अनेका. ज्ञानातलं सुख ज्ञानी माणसाला माहिती आहे. आता एक छोटं उदाहरण देतो तुम्हाला. जसे आपले प्रवचनाचे कार्यक्रम होतात, असं कवितेचे कार्यक्रम होतात, कविता वाचन. आणि भरपूर लोक कविता ऐकायला जातात. त्या कवितेचे जे रसिक आहेत तेच जातात, वैज्ञानिक लोक जात नाहीत. संशोधक लोक कविता ऐकायला जातच नाहीत. कारण की संशोधन म्हणजे ज्ञान आणि कविता म्हणजे कल्पना. असं असावं, असं असावं, असं असावं, कल्पना म्हणजे कविता. संशोधक म्हणतात अरे असावं काय, असं असूच शकत नाही. कशाला कविता ऐकेल फालतू घेण्या देण्याचा, हा विरोध आहे. आणि दोघांचा विरोध आहे. आणि पैलवान लोकांना तिथं या खाण्यापिणाऱ्याला त्यांनी जर कविता ऐकल्या की ते काय चंद्रमुखी म्हणजे काय नेमकं, हे कवितेचे शब्द आहेत. हरणाप्रमाणे डोळे, चंद्राप्रमाणे गोल चेहरा. पैलवान म्हणेल हे काय, हे काहीतरी बिघडलेलं काम दिसते. खाणं पिणं राहून सुखी हो, कविता ऐकणारच नाही तो. कधीही पैलवान कोणाच्याही कवितेला गेलेला, हां त्याला सांगा आमक्या ठिकाणी हंगामा लागलेला आहे, कुस्ती आहेत, खांद्यावर उपरण टाकून निघालाच. हां त्या लढायला मजा येते, त्याला कुस्तीमध्ये मजा येते, काहीतरी टक्कर देण्यामध्ये मजा येते. पण हे शब्दाची टक्कर जमत नाही त्याला. स्तर म्हणतात जगण्याचा. त्याला कुस्तीची आवड आहे, मनाच्या लोकांना कवितेची आवड आहे, सृष्टीतल्या लोकांना संशोधनाची आवड आहे. आणि सगळ्यावर प्रेम करावं, देवावर प्रेम करावं, ही संतांची आवड आहे. आणि या भूमीवर जगद्गुरु तुकोबराय असल्यामुळे जगाने जरी त्रास दिला तर हृदयातला प्रेम प्रवाह पाझरतो, पण लोकांच्या विरोधात मनात काहीच येत नाही. पण ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी कधी कोणाला शाप दिला नाही. आपलीच माणसं आहेत. तुका म्हणे आणो तुझवीन नाही, नभाहुनी पाही वाढ आहे. कणाकणामध्ये अरे तू व्याप्त आहेस, काय कोण तुला त्रास देणार आहे जीवनामध्ये? नाही. ऋषी शाप देतात, मुनी शाप देतात, संत देत नाहीत. त्यांचा जगण्याचा स्तर प्रेम आहे. आणि महत्त्वाचा सिद्धांत सांगतो बरं का,
प्रेम दिसल्यावरच होतं असं नाही. सिद्धांत लक्षात येतोय? प्रेम दिसल्यावरच होतं असं नाही. तुम्ही थोडी कल्पना करा, विदर्भामध्ये भागवत फार प्रसिद्ध आहे आणि रुक्मिणी राहणारी विदर्भातलीच आहे. कृष्णाला पाहिलं होतं का तिने प्रेम करण्यासाठी? द्वारकेतला एक ब्राह्मण सभेमध्ये येऊन सांगतो भगवान श्रीकृष्ण असे, तिथंच समर्पित झाली रुक्मिणी. पाहिलेलं नाही, नुसतं ऐकलंय. असे आहेत, अशा स्वरूपाचे आहेत, अशा ताकदीचे आहेत. सगळं जग कृष्णाच्या विरोधामध्ये. पण एका ब्राह्मणाने कथा सांगितली की द्वारकेमध्ये असे कृष्ण आहेत, न पाहताही प्रेम झालं. याचं नाव आहे भक्ती, याचं नाव आहे शक्ती. पाहिलं पाहिजे असं नाही. सृष्टीतला परमात्मा तुम्हाला दिसत नसेल, ही आपली कमकुवत बाजू असेल, पण आहे म्हणून प्रेम करा. कधी ना कधी तरी दिसेलच ना. लक्षात येतंय? आणि जेव्हा कळालं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला की रुक्मिणी प्रेम करते, न्यायला तेच आले हो. भगवान श्रीकृष्ण काय बोलावं तुम्हाला, द्वारकेचा राणा भगवान श्रीकृष्ण. महाराष्ट्रात त्यांना येण्याची गरज पडावी. उत्तर साईड नव्हती का, दक्षिण साईड नव्हती का, बिहार नव्हतं का, गुजरात नाही आहे. पण एवढे मोठे भगवान श्रीकृष्ण, त्या प्रेमाची ताकद अशी होती. विधी तोडून लग्न केलं. शब्द कळाला का? विधी निर्माण करणारा परमात्मा आहे. विधीपूर्वकच लग्न केलं पाहिजे. विधी तोडून परमात्म्याने लग्न केलं. आणि त्यापूर्वी असं झालेलं नाही. मी रुक्मिणी स्वयंवर सांगत नाही बरं का, सिद्धांत सांगतोय. देव दिसला पाहिजे म्हणजे प्रेम होतं असं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब सांगतो तुम्हाला, रुक्मिणी तरी कमीत कमी पत्नी म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या सानिध्यामध्ये राहिली, पण अखंड प्रेम केलं भक्त मीराने. काय मिळालं मला सांगा ना तुमच्या भाषेमध्ये. रुक्मिणीनं प्रेम केलं, पत्नी झाली. मीरेच्या जीवनामध्ये काय? आणि केवळ प्रेमामुळं अपमानाची किती परिसीमा वाटली. राजपूत घराण्यामध्ये जन्माला आलेली, उदयपूरमध्ये राहणारी महाराणी, प्रेम असं ओथंबलं गेलं आणि सगळ्यांच्या द्वेषाला पात्र झाले. एका व्यक्तीने द्वेष करावा असं नाही. घरातल्या प्रत्येक लोकांनी कृष्णावर प्रेम करते म्हणून द्वेष करावा, हे भारताचा सर्वात दुर्दैवी इतिहास आहे. कशा करता मला सांगा तुम्ही मीराबाईला विष पाठवलं? कशा करता? कृष्ण भगवंतावर प्रेम, व्यक्ती नाही आहेत भगवंत, शक्ती आहे. लक्षात येते काय बोललो तुम्हाला? काळा भोर सर्प अंगावर टाकला गेला महाराज. उपाशी असणारा डोंब्या नाग विष पाठवलं. देवावर प्रेम करतात म्हणून घरातली माणसं विष देतात. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका. आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.